आणि तुकोबारासमोर प्रश्न निर्माण केला, देवा जर का तुम्हाला एखादी जर नवीन गोष्ट मिळाली, जसं की आपल्याला एखादी नवीन वस्तू मिळाली, तर आपण जुन्या वस्तूचा आठव करत असतो का? नाही, जुन्या वस्तूला विसरून जातो. आपल्याला एखादी नवी वस्तू मिळाली, महिला मंडळी तुम्हाला जर का एखादी नवी साडी मिळाली, तुम्ही जुनी साडी घालता का हो? सगळ्यात पहिले कोणती घालणार? जी नवी आहे ती. जुनी घालणार का? जुनी घालणार का? नाही. आता संक्रांतीला जर का आता संक्रांत गेली मागं, एखाद्या नवी दागिने निघाले, केले असते ना तुम्ही? केले असते ना. मग तसं आता ते जुने दागिने होते ते काय केले आपण? मोडून टाकले, नवीन दागिने केले, म्हणजे त्यांचा विसर पडला आणि नव्या दागिन्याच्या मागे लागलो. मग तसं आपली एखादी आपल्याला नवीन एखादी वस्तू मिळाली की आपण जुन्या वस्तूचा विसर पाडतो. जसं की बघा, आपल्याला उदाहरण देता येईल, आई लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत, जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत आई 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 मला कपडे दे, आई मला जेवण, आई मला पाणी दे, आई मला आंघोळ घाल, आई मला आई 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 चलते. पण जेव्हा का बायको घरात आली मग आई बंद होते. मग काय, मॅडम कपडे द्या, मॅडम ते म्हणजे ते टिश्यू जाऊन द्या, मॅडम हे करा, मॅडम. नंतर मॅडम सुरू होते, आईचा विसर पडते. बघा, मुलगा बाहेरून घरात आलेला असा, सगळ्यात पहिले कोणाला आईला विचारतो, काय ती कुठं गेली का? आई म्हणते बेसन पीठ दळती. गावातल्या गिरण्या फुकून दिल्या का? अगं तिचे कोमल हात आहेत आणि तू तिला बेसन पीठ द्यायला लावले. तेवढ्यामध्ये आई म्हणते, अरे तू लहान होता तेव्हापासून ते मोठं होईपर्यंत मी बेसन पीठ दळण, तुला बेसन खाऊ घातलं, तेव्हा ते तोंडातून शब्द निघला नाही. गावातल्या गिरण्या फुकून दिल्या. आज बायकोला दळायला ते तोंडातून शब्द निघले, गावातल्या गिरण्या फुकून. म्हातारे जास्त बोलायचं नाही, तर वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं. जास्त बोलायचं. आणि सासू तुम्ही सुद्धा आजकाल जास्त बोलायचं नाही बरं का, नाहीतर मग तुमची चाबी तिकडं. जास्त बोलायचं. सुनबाईला नाही, पाहुणे जर का घरात आले, एवढंच वाक्य, अहो ज्या वेळेस आमच्या घरामध्ये सुनबाई नव्हती त्यावेळेस असं घर होतं. पहिलं घर तुम्ही पाशात तर दुसरं. आज माझ्या घरात सुनबाई आली तर बघा किती पवित्र घर आहे. संध्याकाळी सुनबाई न म्हणण्याच्या आधी भांडे घासायला बाथरूम गेलीच, समजायचं. असं समजायचं नाही की तिला आवाज यायचं काम पडला. आणि सुनबाई हो अय सुन आहेत ना, त्याने लगेच संध्याकाळी पाहुणे मंडळी घरी आली की म्हणायचं, अहो पहिले काहीच नव्हतं हो, जेव्हापासून आमच्या आत्याबाई घरात आल्या का नाही तेव्हापासून सोन्याचा धूर घराच्या बाहेर चालला. लगेच संध्याकाळी सुनबाई टीव्ही पुढं आणि सासूबाई चुली पुढं. आणि ही इकडं मालिका कधी तुझ्या तुझी रंगाला आगती म्हातारी मेली धुपट ना सुनबाई. आणि मग सुनबाई येते, सासूबाई म्हणत तू मध्ये तू नको, तू बस, तुला खूप दुःख होईल, तुझ्या डोळ्यात धूर जाईल, तुझ्या डोळ्यात पाणी येईल, तू बेडवरच बसायचं, मी चुलीचं काम करणार. मग सासाने सुद्धा सुनाविषयी चांगलं बोलायचं, सुनाने सुद्धा सासाविषयी चांगलं बोलायचं. म्हणजे कसं येईल, सुनांचा सुद्धा जरा भार कमी होईल आणि सासांचं. आणि सासानं तुम्हाला एक सांगते, अहो सासांची जात नाही खराब बरं का, मी असं म्हणते नाही, तुम्हाला गावाच्या बाहेरच जाऊ देणार नाही. बघा विठ्ठल सासा म्हणताना कशा म्हणतात, अहो आमचा पिंट्या बायकोचा बैल आहे बैल, आणि माझा जावाई माझ्या मुलीच्या आज्ञेच्या बाहेर नाही बाहेर. ज्याला कळालं त्यालाच कळालं, आणि जरी नसेल कळालं तर मला विचारू नका बरं का विठ्ठल. सासूसोबत चांगलं वागायचं. पण महाराज एकदा बायको घरात आली की हा आईला विसरून जातो. एकदा बायको घरात आली की याचं नाही आईचं ऐकते नाही बाबाचं ऐकत. बायको जर का म्हणली बस खाली बसला, बायको जर का म्हणली उठला, बायको म्हणली पळाला, बायकोच ऐकते. म्हणतो ना माता पिता को कोई ने माने औरत को बहु माने. मग तसं आईला मान राहत नाही. मग एखादी नवीन वस्तू मिळाली की आपण जुन्या वस्तूचा विसर पाडतो. मग तसं तुकोबाराय देवाला म्हणतात, तुकोबाराय तुम्ही असं तर करणार नाही ना, तुम्हाला एखादी नवीन वस्तू मिळाली तुम्ही माझा विसर पाडशाल. तुकोबाराय म्हणतात, अहो माझी वाचा इतकी अनावर झाली, अहो तिला मी सांगते तू दुसरं काहीतरी बोल, पण ती इतकी ही झाली की तुमचंच नाव घेते. माझी मज झाली अनावर वाचा छुलवाया नामाचा घेतला असे, इतकी अनावर झाली की दुसरं कुणाचं नाव घेत नाही, फक्त तुमचं. अहो जरी तुकोबाराय बाहेर दिशेला जरी गेले असतील तरी त्यांच्या मुखात विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच नाव असायचं. मग घाण ठिकाणी सुद्धा तुकोबारायला भगवंताचंच नाव यायचं. मग इतका देवासोबत लगाव झाला पाहिजे आपला.
बदल असते म्हणून आपल्याला पांडुरंग